नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, साऊथ ईस्ट, सेंट्रल रेल्वे यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. विस्तारित माहिती पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. यानुसार पाहू शकता अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अप्रेंटिस ॲक्ट 1961 व अप्रेंटिस नियम 1992 नुसार पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडलसाठी नागपूर जो वर्कशॉप आहे यासाठीची अप्रेंटिस पदासाठीची भरती आहे. डिटेलमध्ये पाहूयात. इथे पाहू शकता जी पदे आहेत, विविध पदे ट्रेडसाठी, फिटर ट्रेडसाठी एकूण जे आहेत 90 जागा यामध्ये भरले जाणार आहेत. त्याचबरोबर कार्पेंटरसाठी 30 आहेत. वेल्डर या पदासाठी एकूण 19 जागा आहेत. कुपासाठी 114, इलेक्ट्रिशियनसाठी 185 आहेत. स्टेनोग्राफर इंग्लिश आणि सेक्रेटरियल असिस्टंटसाठी एकूण 19 जागा आहेत. प्लंबर या पदासाठी एकूण 24, ट्रेडसाठी पेंटरसाठी आहेत 40, वायरमनसाठी आहेत एकूण 60. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 12, डिझेल मेकॅनिक या पदासाठी एकूण 90 जागा आहेत. अपहोल्स्टर ट्रिमरसाठी 2, त्याच्यानंतर मशिनिस्टसाठी 22, टर्नरसाठी एकूण 10 जागा आहेत आणि डेंटल लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी एकूण 1 जागा. अशा पद्धतीने या एकूण जागा आहेत. यानुसार तुम्ही ज्या विभागल्या गेलेल्या जागा आहेत आरक्षणानुसार, त्याचबरोबर राखीव जागा आहेत एक सर्व्हिसमन आणि अपंगांसाठी ज्या राखीव जागा आहेत याबद्दलची विस्तारित माहिती चेक करू शकता आणि त्यानुसार तुमच्या पात्रतेनुसार अर्ज करू शकता. डिटेलमध्ये पाहूया. इथे पुढे जी शैक्षणिक पात्रता आहे ती सुद्धा देण्यात आलेली आहे. पुढे पदे आहेत अजून याच्यामध्ये पाहू शकता. हॉस्पिटल मॅनेजमेंट टेक्निशियनसाठी 2 आहेत. हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी 2, गॅस कटर 7, स्टेनोग्राफर हिंदीसाठी 8, केबल जॉनिटर 10. त्याचबरोबर ड्रायव्हर कम मेकॅनिकसाठी 2 आहेत. मेकॅनिक मशीन टूल्ससाठी 12 आणि मेशिन मेल्डिंग कन्स्ट्रक्टरसाठी 27. अशा एकूण 788 टोटल जागा आहेत. यांची भरती केली जाणार आहे रेल्वेमध्ये. सेंट्रल ईस्ट रेल्वेसाठी मोतीबाग वर्कशॉप नागपूरसाठी याचा एस्टॅब्लिशमेंट कोड देण्यात आलेला आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला एस्टॅब्लिशमेंट कोड लक्षात ठेवणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. याच्यामध्ये पाहू शकता पुढचे ट्रेड आहे मोतीबाग वर्कशॉपसाठीचं, याच्यामध्ये जागा देण्यात आलेल्या आहेत. पाहू शकता फिटर आहे, त्याचबरोबर वेल्डर, कार्पेंटर, पेंटर, टर्नर, स्टेनोग्राफर इंग्लिश सेक्रेटरियल असिस्टंट आणि इलेक्ट्रिशियन अशा एकूण 73 जागा आहेत. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती पाहिली जाऊ शकते. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून तुम्ही विस्तारित माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर पात्रता पाहू शकता. या पदासाठी उमेदवाराचं वय जे आहे 10 एप्रिल 2024 रोजी 15 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 24 वर्षापर्यंत असू शकतं. त्यानंतर याच्यामध्ये SC ST साठी 5 वर्षाची सूट आहे, तर OBCसाठी 3 वर्षाची सूट आहे आणि PWBD कॅन्डिडेट्ससाठी आणि पूर्वसैनिक उमेदवारांसाठी 10 वर्षाची सूट आहे. याचबरोबर पाहू शकता डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे वयाची जी पात्रता आहे कधीपर्यंत असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता पाहूयात. उमेदवार जो आहे 50% मार्क्सनी मॅट्रिक किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगद्वारा अधिसूचित ट्रेडमे म्हणजे NCVT द्वारा ट्रेडमध्ये तुमचा ITI जो आहे संबंधित ट्रेडमध्ये ज्या ट्रेडमध्ये तुम्ही अर्ज करताय त्या ट्रेडमधून ITI पूर्ण असणे आवश्यक है. त्याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस पाहूयात. चयन अधिसूचना के आवेदन करने वाले सभी उम्मीदवारों को संबंध में तैयार दी गई मेरिट सूची के आधार पर होगा. म्हणजे मेरिट लिस्ट जारी केली जाईल त्या आधारावर जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती असणार आहे. त्यानुसार जी भरती आहे अप्रेंटिस पदासाठी जवळजवळ 1000+ जागा आहे त्याच्यासाठीच्या. यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. इथे पाहू शकता अर्ज करण्यासाठीची जी लिंक आहे इथे तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे. लॉग इन आणि रजिस्ट्रेशन करून पहिल्यांदा त्यानंतर सिलेक्ट करायचं आहे ज्यासाठी तुम्ही एस्टॅब्लिशमेंट कोड आहे, त्याचबरोबर सेंट्रल ईस्ट रेल्वेचं जे एस्टॅब्लिशमेंट आहे ते सिलेक्ट करून त्यामध्ये जे पोस्ट आहे ट्रेडनुसार ती पोस्ट सिलेक्ट करून अप्लाय सिलेक्शन करायचं आहे आणि त्याचबरोबर रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. अशा पद्धतीने ही जी भरती आहे SCCRC सेंट्रल ईस्ट सेंट्रल रेल्वेसाठीची या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.